कोळीवाड्यात अनंत चतुर्थीच्या विसर्जनानंतर जी पुढची संकष्टी ते भाद्रपद संकष्टी त्यावेळेला गणपती मांडतात। 6 स्टार बँड पथक दरवेळी आम्हाला भरपूर सहकार्य करते। ही धुरा आमचे 4 जणांवर आणि 5वा एक हँडिकॅप माणूस आमच्याजवळ दिलेला आहे। कॅशियर आमचे रोहित मेहर। नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आमची सर्व मंडळी ऑयस्टारच्या राजाच्या आगमनासाठी आतुरतेने वाट पाहत आहे। बँजोही रेडी आहे। आमची 4-5 मंडळी ऑलरेडी पुढे गेलेले आहेत आमच्या बाप्पांना आणायला। आता तुम्ही विचारात पडला असेल की आता कोणते गणपती मांडायला लावलेले आहेत म्हणून। कोळीवाड्यात अनंत चतुर्थीच्या विसर्जनानंतर जी पुढची संकष्टी ते भाद्रपद संकष्टी त्यावेळेला गणपती मांडतात आणि त्या गणपतीला साखर चौथ गणपती असं म्हणतात आणि तो 1.5 दिवसांचा असतो। जास्त करून हे गणपती ग्रुप असे मांडतात, घरी असे मोजकेच असतात। आता आमच्या ऑयस्टारच्या ग्रुपने गणपती मांडलेला आहे। ऑयस्टारचा राजा तर सर्व मंडळी रेडीच आहेत, आता लवकरच येतीलच आणि पुढचा व्हिडिओ इथूनच। आणि आमची मंडळी आलेली आहे स्पेशल रिक्षा, तांडोळची इलेक्ट्रिक रिक्षा। नाखवा राजा दरवर्षीप्रमाणे यावर्षी माशावर बसलेला आहे। दरवर्षी बोटीवर बसलेला असतो, यावर्षी माशावर बसलेला आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। 6 स्टार बँड पथक दरवेळी आम्हाला भरपूर सहकार्य करते। राजाला नेऊया।
फायनली आमच्या राजाचं घरी आगमन झालेलं आहे। हा तो एरिया जिथे आमचे राजा उद्या विराजमान होतील। आमचा पूर्ण कट्ट्याचा एरिया आहे। तेच पहिले आम्ही सर्वजण बसायचे, अष्टरचा कट्टा, आणि तिथेच आमचा राजाही बसतो। सो वाळणी चालू आहे। महाराष्ट्राचा राजा नाटवा माशावर विराजमान होऊन आलेला आहे यावर्षी। ए तुम्ही करा नाही ना मित्रांनो, आमच्या ऑलस्टारच्या राजाचं फायनली आगमन झालेलं आहे आणि आता सगळेजण लागतील तिथे मखराच्या कामासाठी आणि साफसफाई करायला। पहिले राजांना विराजमान करून घेतला आणि जयेश तांडेळ पहिलीच अगरबत्ती लावत आहे आमच्या राजांना। मित्रांनो, मखर घेऊन आलेले आहेत, एकदम हालत बेकार झालेली आहे सर्वांची। ग्रुप मध्ये मेंबर आहेत 50च्या वरून, पण ही धुरा आमच्या 4 जणांवर आणि 5वा एक हँडिकॅप माणूस आमच्याजवळ दिलेला आहे। कॅशियर आमचे रोहित मेहर एकदम बरोबर मांडलेला आहे। तो चलो मखर आलेला आहे, आता सेट करूया। मखर फायनली रेडी झालेला आहे। आर्ट आणि आमचे आर्टिस्ट बघा मखर बनवायला लागलेले आहेत आणि महत्वाचे कामगार आमचे तुषार महात्रे। सो फायनली पूर्ण लाईट्स लावतोय तुषार महात्रे। फायनली मखरी झालेला आहे, सर्व रेडी आहे। आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय। उद्या नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत आम्ही। ऑलस्टारचा राजा विराजमान होणार आहे। मोदक बनवायचे सर्व काही हीच मंडळी लागणार आहे मोदक बनवायला। तो व्हिडिओ उद्या येणार आहे। तो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। भेटूया उद्या नवीन व्हिडिओ घेऊन। बाय बाय।